तर बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर आता पुण्यात एका तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे। पुण्यातील बोबदेव घाटात हा धक्कादायक प्रकार घडला। राज्यातील महिला सुरक्षेसाठी सरकार आणि पोलीस यंत्रणा कमी पडते का? बघूया रिपोर्टमधून। पुण्यातील बोबदेव घाटात 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनंतर पुणे शहर हादरलं असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ही घटना रात्री 11च्या सुमारास घडली। पीडित 21 वर्षीय तरुणी मित्रासोबत बोबदेव घाटात फिरायला गेली होती। बोबदेव घाटावर तो परिसर अगदी निर्जन होता आणि याचाच गैरफायदा घेत 3 अज्ञात आरोपींनी अत्याचार केला। आरोपींनी आधी तरुणीला दमदाटी करून भीती दाखवली। तरुणीसोबत असलेल्या मित्राला मारहाण करून बांधून ठेवलं आणि त्यानंतर तिघेही तरुणीवर अत्याचार करून पसार झाले। घटनेनंतर पीडित तरुणी आणि तिचा मित्र हादरून गेले। त्यांनी तातडीनं कोंढवा पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना घडला प्रकार सांगितला। पोलिसांनी तातडीनं आरोपींचा शोध घेतला असून 2 संशयित आरोपींचा स्केच जारी केलाय। आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी 5 वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि 5 DBचे टीम तात्काळ लावण्यात आलेला आहे। तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक, डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू केलेले आहे। दरम्यान पुण्यातील या घटनेनंतर विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधला। एका बाजूने लाडकी लेक म्हणून तिला काही अर्थसहाय्य करायचं, दुसऱ्या बाजूने तिच्या संरक्षणासाठी दुर्लक्ष करायचं, याच्याबद्दल अत्यंत नाराजी आणि अस्वस्थता ही सगळ्यांच्यामध्ये आहे। जे बदलापूरला केलं आहे, आता मध्ये पिस्तूल घेऊन वगैरे त्यांचे पोस्टर लावले आहेत। आमची अपेक्षा आहे पुण्यात पण त्यांच्या अशा प्रकारचे पोस्टर लागतील, करावं ना। जे बदलापूरला आपण केलं, मिंध्यांनी, फडणवीसांनी, एका अल्पवयीन मुलीवर तिघे जर सामुदायिक बलात्कार करतात, ही बदलापूरपेक्षा भयंकर घटना आहे। फडणवीसांनी त्यांच्या कमरेला जे पिस्तूल असेल ते काढावं, स्वतः जावं आणि पोस्टरमधनं बाहेर यावं। तो त्यांच्या सिंगमचा पोस्टर आहे ना, त्या पोस्टरमधून त्याने बाहेर पडलं पाहिजे। हां, यातून फटा पोस्टर और निकला क्या खलनायक, ऐसा नहीं चाहिए। आप नायक हो ना, तो पोस्टर से बाहर आकर रिवॉल्वर निकालो और एन्काउंटर कर दो। तर पुण्याचा डाग पुसण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करण्याचं आवाहन महायुतीच्या नेत्यांकडून केलं जात आहे। जो गँग रेपचा प्रकार झाला तो अत्यंत निंदाजनक आहे। त्याचा कुणीही समर्थन करणार नाही। उलट अशा लोकांना आणून तातडीने त्यांच्यावर काय कारवाई करता येईल, कडक कारवाई ती सरकारने करण्याचा निश्चित प्रयत्न करेल। च्या रोज अशा घटना घडणं पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराला डाग आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। म्हणून तो डाग पुसायचा जर असेल तर पोलिसांनी सुद्धा आपली तत्परता ही दाखवली पाहिजे आणि गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी जी काही उपाययोजना करायची असेल, जे काही सरकारचं आणखी सहाय्य पाहिजे असेल ते त्यांनी घेतलं पाहिजे। बदलापुरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती आणि त्यातच आता पुण्यातील या घटनेमुळे महायुती सरकार अडचणीत आलंय। बदलापुरातील आरोपीचा एन्काउंटर झाला, त्यामुळे महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारला काहीसा दिलासा मिळाला होता। मात्र पुण्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणात महायुती सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे। आणि एक